नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत मत, ज्ञान आणि लोकशाही. लोकशाही ही लोकमतावर अवलंबून असते. लोकमत म्हणजे लोकांचे मत, पण लोक म्हणजे कोण आणि मत म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट गोष्टीचा विचार करू शकणारा लोकसमुदाय म्हणजे पब्लिक. जेवढे विषय समोर असतील त्यांच्या अनुरोधाने अनेकविध लोकसमुदाय अस्तित्वात येऊ शकतात. हे समुदाय विषय सापेक्ष असतात. उदाहरणार्थ, क्रिकेटमध्ये रस घेणारा समुदाय म्हणजे क्रिकेट पब्लिक. साहित्य, संगीत, राजकारण या क्षेत्रात देखील असे समूह असतात. पण स्थूल मानाने सामाजिक जीवनाचा विचार करणारा जो जनसमुदाय, त्याला उद्देशून पब्लिक हा शब्द वापरला जातो. मत म्हणजे एखाद्या विवाद्य विषयाबद्दलचा व्यक्तीचा अभिप्राय. ज्या विषयाच्या संदर्भात सर्वांची धारणा सारखी नसते, तेथे मत विचारात घ्यावे लागते. जे निश्चित व निर्विवाद असते, त्याविषयी मत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 5x5 = 25 हे मत नव्हे. उष्णतेने धातू प्रसरण पावतात हे पण मत नव्हे. याला ज्ञान म्हणतात. ज्ञान कशाला म्हणावे? त्याची व्याख्या करता येणे शक्य आहे का? शास्त्रज्ञ असे मानतात की माणसाच्या मनात वस्तुस्थितीविषयी असणारी विचार मालिका म्हणजे ज्ञान होय. त्याला ते सिस्टीम ऑफ आयडियाज कॉरेस्पॉन्डिंग टू अ सिस्टीम ऑफ थिंग्स असे म्हणतात. ज्ञान हे सुस्पष्ट व निसंदिग्ध असते. ते वास्तवाचे प्रतिबिंब असते. माणसे अनेक विषयांवर मते व्यक्त करतात. त्या विषयाचे त्यांना ज्ञान असेलच असे नाही. ज्ञान हे मतावर अवलंबून नसते. मत हे बहुधा माहितीवर आधारित असते. ही माहिती अपुरी किंवा चुकीची असू शकते. मत हे व्यक्तिगत व व्यक्तिसापेक्ष असते. ज्ञान हे व्यक्तिनिरपेक्ष असते. विज्ञान हे तर अवैयक्तिक, अपौरुषेय तरीही सार्वजनिक व सार्वकालीन असते. ज्ञान हे वास्तवदर्शी असते. मत हे व्यक्तीच्या मनाचे भाव सूचित करते. मताला ज्ञानाचा दर्जा आढळता किंवा प्रतिष्ठा नसते. मत हे ज्ञानावर आधारित असेल तर ते विवेकी असते. विवेकी लोकमत हा लोकशाहीचा आधार होय. ज्ञानाशिवाय व्यक्त होणारे मत हे निराधार असण्याचा संभव असतो. मताला ज्ञानाचा आधार असल्याशिवाय त्याला यथार्थता प्राप्त होत नाही. वाचन, चिंतन, चर्चा यातून विकसित होत जाणारे लोकमत हे लोकशाहीच्या परित्राणासाठी आवश्यक आहे. जगात लोक असावेत, लोकांना मत असावे. मताला ज्ञानाचा आधार असावा. इतिहासाची ज्ञानेश्वरी लोकशाहीच्या पसायदानाने पुरी व्हावी. धन्यवाद.